सुरानामपि दुर्लभ। सुरानामपि म्हणजे देवांना सुद्धा दुर्लभ असणारी ही श्रीमद भागवताची कथा आहे। देवांना अभक्त म्हणतात शुकदेव स्वामी या ठिकाणी व्यास। तर त्यांचं म्हणणं असं आहे, यांना जर कथा श्रवण करायची आहे ना, तर यांनी कथेमध्ये येऊन बसून कथा श्रवण करायची। भक्त होऊन कथा वेळेस आम्ही ती कथा भक्त होऊन श्रवण करू। भक्त होऊन म्हणजे नम्रता धारण करून, अनन्यता धारण करून आणि श्रद्धा धारण करून आम्ही ज्या वेळेस कथा श्रवण करू। जर आम्ही असं म्हणून कथा श्रवण करायला बसलो ना, महाराज कुठं चुकतो का, कुठं स्वर सुटतो का, काही चुकीचं सांगितलं का, असं म्हणून जर आम्ही काही चूक काढण्यासाठी जर कथा ऐकत बसलो, तर शास्त्र सांगतं त्या कथेचं फल आम्हाला प्राप्त होणार नाही। कथा श्रवणाचं फल प्राप्त होण्यासाठी श्रद्धा पाहिजे, तितिक्षा पाहिजे।